मतदार यादीतनं तुमच्या म्हणण्यानुसार जवळपास 2200 ते 2300 नावं कट आहेत. उद्या लोकशाहीचं सर्वात महत्त्वाचं मानणारी निवडणूक आपण म्हणतो, लोकसभेची निवडणूक आहे. उद्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र जुन्नर शहरातली 2200 ते 2300 नावं मतदार यादीतून गायब आहेत, काही डिलीट आहेत. काय नेमकं याचा तुमच्या लक्षात आलं, कधी लक्षात आलं ही गोष्ट, काय सांगाल? नमस्कार पवनजी, आपला आवाज नाही, आज आमची मुलाखत घेताय तुम्ही. जुन्नर शहरामध्ये जी निवडणूक लागलेली आहे लोकसभेची, त्या निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या, सगळं झाले. जुन्नर शहराचे मतदार आहेत 23,980. 23,980 मध्ये कमीत कमी 1508 नावं ही दुबार आहेत. त्याच्यानंतर नगरपालिकेने 1200 नावांवरती डिलीटचा शिक्का मारलेला आहे. आणि हे सोडून अजून 1000 नावं अशी आहेत की ज्यांचा आता पता लापता आहे. जुन्नर शहराचे म्हणजे भारताचेच नागरिक नाही, यांनी असं ठरवलेलं आहे. माझा यांच्यावरचे आरोप आहे, जुन्नर शहराचे जे 25 बूथ आहेत, 25 केंद्र आहेत, 152 पासून 176 पर्यंत बूथ आहेत, त्या बूथवरती यांनी नावं कट केलेली आहेत. माझा यांच्यावरती दडदडीत आरोप आहे. जुन्नर शहराचे अति कर्तव्य दक्ष जे BLO आहेत, जी ज्यांनी नावं कट मारलेली आहेत, तर यांना आम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्या वेळेला यांनी आम्हाला सांगितलं का आमच्याकडनं ही काही चुकी झालेली नाहीये. मग त्याच्यानंतर जे जुन्नर शहराचे इन्चार्ज आहे भोसले साहेब म्हणून, त्या भोसले साहेबांना आम्ही सांगितलं, बाळासाहेब भोसलेंना, की बाबांनो तुमच्या घराच्या शेजारचं नाव कट काय झालं? ते म्हणतो तू असं कसं बोलतो? म्हटलं मग तुम्हाला पुरावे देतो. त्यांच्या शेजारी काळे बाळासाहेब म्हणून हा व्यक्ती आहे, जो तहसील म्हणजे शिक्षक आहे आणि आज त्याची ड्युटी लागलेली आहे. त्याचं नाव डिलीटचा शिक्का मारला. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी हरीश वर्मा म्हणून हा नावाचा व्यक्ती आहे, जो फरशीची कामं करतो. त्याच्या 2 घरातली नावं ती कट झाली, त्याच्यावरती शिक्का मारला. त्याच्यानंतर आपले कुलकर्णी डॉक्टर आहेत, जे CG कुलकर्णी नावाने प्रसिद्ध आहेत, म्हणजे हार्ट स्पेशालिस्ट आहे, त्यांच्या बायकोचं नाव कट झालं, त्याच्यावरती डिलीटचा शिक्का मारला. त्याच्यानंतर PK कुलकर्णी जनता बँकेचे मॅनेजर होते, त्यांच्या मुलाचं नाव कट झालं, त्याच्यावरती डिलीटचा शिक्का मारला. ही नावं जी आहेत, आता गायकवाड म्हणून कैलास गायकवाड हे जे रायवार पेठेमध्ये त्यांचे आई वडील राहतात, त्यांची नावं यांनी कट केली. म्हणजे माझा विषय असा आहे का यांनी न घरी जाता यांनी नावं कट मारली. यांनी खात्री करायला पाहिजे होती. बरं, याच्यानंतरचा हाईट किस्सा हे तर डिलीट म्हणून 1200 नावं दिसतात तुम्ही. त्याच्यानं माझा सोमनाथ काजळे हा मित्र आहे. हा सोमनाथ काजळे नगरपालिकेच्या इलेक्शनला उभा राहिलेला आहे. याची मिसेस नगरपालिकेला निवडून आलेली आहे. या व्यक्तीचं नाव तुम्ही कटच करून टाकलं. याचं यादीमध्ये कुठं नावच नाही. म्हणजे 23,980च्या नावामध्ये आम्ही याला शोधणार कसं काय? त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा, जे गवते सर आहेत, जे BLO होते, त्यांच्या भावाची बायको रुपाली श्रीकांत गवते, हिचं नावच नाही. हे कसं शोधून काढणार? त्याच्यानंतर गरीबे म्हणून एक वयस्कर व्यक्ती आहे, लक्ष्मीबाई सूर्यकांत गरीबे, हिचा नवरा मयत आहे, ती घरामध्ये एकटीच राहते, तिचं नाव मतदार यादीमध्येच नाही. याच्यापेक्षा हाईट किस्सा, मंडलिक सर जे कॉलेजचे आपले प्राचार्य आहेत, त्यांचे नवरा बायकोंची दोघांची नावं कट आहेत का मतदार यादीमध्येच नावच नाही. त्याच्यानंतर अतुल परदेशी यांचा भाऊ उपनगराध्यक्ष आहे, ते निवडून आलेले त्यांचा भाऊ, त्यांचं नावच कट नाही. मग तुम्ही मला सांगा की आज आम्हाला लोकांना तुम्ही वंचित ठेवताय की नाही मतदानापासून? आमचं म्हणणं आहे ही चुकी कशी झाली याचा शोध लावा आणि लोकांना जे मतदारापासून तुम्ही वंचित करताय त्याचा शोध लावा. आज तुम्ही काय म्हणता, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. मतदानाची टक्केवारी कशी वाढेल? तुम्ही मला सांगा, माहितांची नावं तुम्ही कट करत नाही. जुन्नर शहरात आज 1500 नावं डबल आहेत, ती कट करत नाही. आता तुम्ही घरी जावा ना, तुम्ही तिथं नगरपालिकेमध्ये AC मध्ये बसणार, AC मध्ये बसून हवा खाणार गार, आणि एखादा कोणी तुमच्या शेजारी आला, हा याचं नाव कट करा, त्याचं नाव कट करा. अरे तुम्ही खात्री करा जाऊन. आमचा आरोप आहे ना तुमच्यावरती, आरोप निश्चित करा कोणामुळे ही नावं कट झालेली आहेत. माझी शासनाला हे विनंती आहे, कृपा करून याच्यावरती कोणावरती आरोप निश्चित करा. माझ्याकडे यादी आहे, प्रत्येकाची मॅन्युअली आपण एवढी नावं नाही शोधू शकत, पण जी डोळ्यासमोर जे दिसत आहेत, कमीत कमी
1200 नावं ही नगरपालिकेने शिक्का मारून डिलीट केली आणि 1001 नावं वरती निघतील. आता तुम्ही शोधून काढा ना. प्रत्येक गोष्ट आम्ही करणार, आम्हाला मतदानापासून तुम्ही वंचित ठेवताय किंवा लोकांचा अधिकार तुम्ही करून देत नाही मतदानाचा. त्याच्यावरती माझं म्हणणं आहे, याच्यावरती जेवढे पण कोण संदर्भामध्ये आहेत, संबंधित व्यक्ती आहेत, निवडणूक शाखेचे असतील, त्यांना विचारा की ही नावं कट झाली. कृपा करून तुम्ही या लोकांची नावं लावा. शासनाला आमचं एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद. प्राथमिक सुरुवात याची नगरपालिका होती. नगरपालिकेनंतर निवडणूक कार्यालय अधिकाऱ्याकडे जातात, बरोबर ना? हो. त्यामुळे याच्या संदर्भात आपण संपर्क कोणाशी केला होता का आपल्या लक्षात आल्यानंतर? भोसले साहेबांशी मी एप्रिल महिन्यापासून त्यांना पुरावे दिले, त्यांना नावानिशी पुरावे दिले, त्यांचं ओळखपत्र दिलेले. मला त्यांनी म्हणले का 30 एप्रिल पर्यंत तुमची नावं आम्ही लावून देतो. 30 एप्रिल झालं, मतदार यादी नवीन फायनल झाली, अंतिम यादी फायनल झाली, त्याच्यात नावं नाही. मग आता आम्ही कोणाशी भांडायचे? आम्ही तर तुम्हाला आज इलेक्शन आली आहे, उद्या मतदान आहे म्हणून तर तुम्हाला म्हणत नाही ना. एप्रिल महिन्यापासून ही गोष्ट तुम्हाला निदर्शनात आणून दिलेली, तरी तुम्ही गोष्ट मान्य नाही करत. मग याला जबाबदार नगरपालिकाच म्हणायचं का? मला तर असंच वाटतं 100%. कारण याला BLO आहेत ना, यांचे BLO कोण आहेत? नगरपालिकेचे कर्मचारी आहेत ना, जे जुन्नर शहरामध्येच राहतात. जुन्नर शहरामध्ये माझे शेजारीच राहतात. मग त्या BLOनी आला का नाही घरामध्ये, तुम्ही घरामध्ये येणार नाही, तुम्ही तिथं बसणार आणि तुम्ही सांगणार का हे नाव कट ते नाव कट. संबंधित कोणी एखादी व्यक्ती येणार, हा मला मी सांगणार हे हा नाव नाही कट कर. असं नका करू. तुम्ही खात्री करा, तुम्ही घरी जाऊन खात्री करा. एवढं आमचं त्यांना म्हणणं आहे. शासनाकडे आता आपली मागणी काय? शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की जी जुन्नर शहरामध्ये जी नावं कट झालेली आहेत, कृपा करून त्यांना मतदान करून द्यावं. हे माझं पहिलं म्हणणं आहे. तर त्यांना मतदानापासून तुम्ही वंचित ठेवू नका. बस. सर, जुन्नर शहरातली जवळपास 23 ते 24 हजार मतदान आहे. पैकी 2300 नावं मतदार यादीतनं गायब आहेत. त्याच्यामध्ये काही मयत असतील किंवा काही दुबार नावं आहेत. पण जवळपास 1200 ते 1500 नावांचा अद्यापही घोळ कायम आहे. अनेक लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत की आम्हाला मतदानापासून वंचित राहावं लागतं. काय सांगा? मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम मागील जवळ गेली वर्षभर सातत्यानं चालू आहे. माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी लोकांना अवलोकनार्थ वेळोवेळी प्रसिद्ध देखील केली होती. आपण जानेवारीमध्ये देखील हा रोल लोकांना बघण्यासाठी प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यामध्ये ज्यांचं नाव नाही किंवा एखादा आक्षेप आहे असे विविध आक्षेप झाल्यानंतर 25 एप्रिलला ती यादी अंतिम करण्यात आलेली आहे. तरी देखील काही नावं नसल्याच्या तक्रारी आताच मला आपल्याकडून पण समजते. सकाळी पण मला 2-3 फोन आले होते. तर ती नावं नेमकं आत्ता कुठल्या कारणामुळं, कारण वर्षभर विविध मोहिमा राबवल्या होत्या. काही दुबार नावांची आम्हाला लिस्ट DSC म्हणजे डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणून मान्य निवडणूक आयोगानेच काढून दिलेली होती. काही फोटो समान असणारे होते. काही मतदार असे होते की ज्यांची पुण्यात पण नावं होती, या ठिकाणी पण होती. अशी पण बरीचशी चौकशी करून कमी करण्यात आलेली आहेत. परंतु जर चुकीनं काही कमी झालेली असतील तर त्याचे अजून इथून पुढेही क्लेम आपण दाखल करावेत असं मी विनंती करतो. परंतु जी आता 25ला जो फायनल झालेला रोल आहे, लोकसभेला मात्र याच रोलनुसार मतदान करावं लागणार आहे. त्याच्यात सर काही असं झालं की काही माजी नगरसेवक आहेत की जे स्वतः उमेदवार राहिलेले आहेत, त्यांची देखील नावं नाही आहेत. काही डॉक्टर्स आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही प्राचार्य आहेत. अशी चांगली लोकांची नावं आहेत की जे येथील रहिवासी आहेत. अशी बहुतांश नावं आम्ही तपासली होती. म्हणजे माझी BLO मार्फत माझी जे पदाधिकारी असतात किंवा जे सन्मानित व्यक्ती असतात अशी बरीचशी आम्ही तपासून BLO मार्फत घेतलेली आहेत. तरी देखील वोटर हेल्प ॲप नावाचं एक ॲप आहे. माझी अशी विनंती राहील की कदाचित प्रभागचा जो प्रोग्राम नगरपालिकेचा झाला होता त्याच्यामुळे एका प्रभागातून कमी झालं आणि दुसऱ्या प्रभागात गेलं आहे अशी पण असण्याची शक्यता आहे. वोटर हेल्प ॲपवरून आपण आपलं नाव असण्याची खात्री करावी. याशिवाय तहसील कार्यालयात देखील उद्या आपल्याला मतदार यादीत नाव नक्की कुठं आहे हे बघण्यासाठी एक मदत केंद्र देखील करण्यात आलेलं असेल. तर काही कदाचित नजर चुकीनं या प्रभागात आपल्याला सापडत नाही आहेत, परंतु दुसऱ्या प्रभागात जुनं असलेलं नाव कायम राहिलं आहे. असे असले तर जरूर आपण खात्री करावी आणि मतदानाचा हक्क बजावा असं माझी विनंती. सर, आता याच्यामध्ये असं आहे की ज्या लोकांनी आधी मतदान केलं आहे त्याचा प्रूफ आपल्याकडे पण आहे, त्यांच्याकडे पण आहे.
मग जर समजा त्यांचं मतदार यादीत नाव नाही पण त्यांनी जर ती स्लिप दाखवली तर आपण याच्यावर त्यांना अधिकार देऊ शकतो का? नाही, मतदार यादीत नाव असणं हाच केवळ महत्त्वाचा निकष हा मतदान करण्यासाठी आहे. त्यामुळे ज्यांचं फक्त ते नाव या यादीतून दुसऱ्या भागात गेलं आहे असं फक्त करता येईल, परंतु मतदार यादीत नाव असणं आवश्यक. आणि ज्याच्यावर डिलीटेडचा शिक्का पडला आहे त्यांना अधिकार देता येईल? नाही, डिलीटेडचा शिक्का असणाऱ्यांना मतदान करता येणार नाही. थँक्यू. नमस्ते पवनजी, आपण जागरूक आहात. आपलं चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आज इथं आमची बाईट घेण्यासाठी आलेला आहात. विषय आपल्याला ऋषिकेशने सांगितलेलाच आहे की जुन्नर शहरामध्ये आत्ता 2000 ते 2300 नावं ही गायब झालेली आहेत. म्हणजे काही निम्मी नावं डिलीटेडचा शिक्का आहे आणि काही नावं अस्तित्वातच नाही आहे. त्यामध्ये मी स्वतः आहे. माझं नाव मतदार यादीमध्ये, अख्ख्या भारताच्या मतदार यादीमध्ये कुठंच नाही. आमचा असा आरोप आहे, आता माझ्या समोरच मंगेश करपे म्हणून माझा मित्र राहतो, त्याच्या आईचं नाव सुद्धा डिलीटेडचा शिक्का मारलेला आहे. आमचा मेवना सनी माळवे सराईपेठेमध्ये, त्याचं नाव सुद्धा मतदार यादीतून गायब केलेलं आहे. अशी माझ्या माहितीनुसार मला जेवढे भेटतात, मला 4-5 जणांची मी पेपरला सकाळला बातमी दिली त्याबद्दल. त्याच्यामुळं मला जवळजवळ आतापर्यंत 7-8 फोन आले की आमची सुद्धा मतदार यादीमध्ये नावं नाही आहेत. मतदार यादी प्रसिद्ध करीत असताना शासनाने काय केलेलं आहे, मतदार यादी कधी येते, सर्वसामान्य माणूस एवढं दखल घेत नाही. पण आता उद्या 13 तारखेला आपलं जे मतदान होणार आहे त्या दिवशी सगळा हा जनतेचा आक्रोश तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही प्रत्येक बूथवर जाऊन त्याची तुम्ही प्रचिती घेताल. कारण की जवळजवळ 2000 ते 2300 नावं जर गायब असतील तर त्या लोकांनी मतदानाला जायचं कुठं, हा माझा सवाल आहे. माझं नाव मतदार यादीमध्ये नसताना, म्हणजे मी जुन्नर नगरपालिकेमध्ये चौकशी केली असताना ते म्हणजे असं होणार नाही, नावकट होणार नाही. मग त्यांनी माझं मतदान कार्ड, ओळखपत्र आणि आधार कार्ड आणि फोटो त्यांना मी पाठवलेले आहेत. त्याला जवळजवळ आता महिना होईल. ते म्हणले तुझं नाव मतदान यादीपर्यंत येईल. भोसले साहेब स्वतः म्हणले होते, पण काय माझं नाव मतदान यादीमध्ये आलेलं नाही. आता मला ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या न्यूजचे संपादक अतुलजी परदेशी यांचंच नाव गायब आहे. म्हणजे आता त्यांनी प्रत्येकाने आता काय, म्हणजे काय आता मतदार यादीत चेक करत बसायचं का? हे नाव मतदानामधली नाव कमी करण्याचा कोणी अधिकार दिला यांना? मला तर असा माझा संशय आहे. अशी काय कुजबूज होतीये की याच्यामध्ये मोठी पैशाची अफरातफर झालेली दिसतीये मला. आम्ही त्याबद्दल आता मी स्वतः कोर्टामध्ये जायची माझी तयारी आहे यांच्या विरोधामध्ये. आणि मग ते ज्या वेळेस आपल्याला हे देतील उत्तर कोर्टामध्ये जायचे. कारण की ते म्हणतात वरतून झाले, हे म्हणतात खालून झाले. अहो, पण वरतून खालून नाव कमी करायचा अधिकार यांना कोणी दिला? आज मी मतदानापासून वंचित राहणार आहे. मी उद्या मतदानाच्या दिवशी काळी फीत बांधून आहे ना सर्व या गोष्टीचा निषेध करणार आहे. पैशाची अफरातफर झाली असा आपण थेट आरोप करताय. पैशाची अफरातफर झाली हा थेट आरोप नाहीये. अशी कुजबूज आहे गावामध्ये की कुणी कुठल्या तरी 2-4 नेत्यांनी मिळून काहीतरी संबंधित नावं इकडची तिकडं करताना हा घोळ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ही नावं डिलीट झालेली आहे. आता आपली नेमकी प्रमुख मागणी काय असणार आहे? आता उद्या तर कदाचित तुम्हाला मतदान करता येईल की नाही हे माहीत नाही. मग आता तुमचं नाव जर मतदार यादीतच नाही तर तुम्ही मतदान करू शकत नाही. माझी शासनाला आणि नगरपालिकेला ही विनंती आहे की जुन्नर शहरामध्ये प्रत्येक वेळोनी घर टू घर जाणे आणि नवीन मतदार याद्या संपूर्ण तयार करणे. काय झालेले, इथं भाडेकरू येतो जुन्नर शहरामध्ये भाडेकरू येतो, तो राहतो, मतदार यादीमध्ये त्याचं नाव लागलं जातं आणि त्याची काही कालांतराने 1-2 वर्षांनी बदली झाली, तो तिथून निघून जातो. त्यामुळं मतदानाची टक्केवारी पण आहे ना, इथं तो मतदानाला परत येत नाही. आणि नगरपालिकेच्या वेळेस काय होतं, जो पैशावाला उमेदवार असतो तो त्या मतदारांना इथं जुन्नरमध्ये घेऊन येतो आणि त्यांचं मतदान करून घेतो, खर्च करतो त्यांच्यासाठी, गाडी पाठवणे, जेवण खावण करणे, राहण्याचा खर्च करणे. आज जुन्नरच्या जनतेने नगराध्यक्ष किंवा नगरसेवक हा जुन्नरमध्ये राहणारा व्यक्ती त्यांनी मतदान करून त्याला निवडून आणलं पाहिजे. बाहेरचे येऊन 4-5% जे लोक आहेत बाहेर जातात आणि ते इथला जुन्नरचा नगरसेवक आणि नगराध्यक्ष ठरवतात. ते कारण का पैशाच्या जोरावर हा बाजार होतो. त्याच्यामुळे ना ही माझी शासनाला विनंती आहे की जो इथं राहतो त्याचा परत एकदा पूर्ण सर्वे करावा. हे खासदारकीचं इलेक्शन झाल्यानंतर आणि आमदारकीच्या आणि पुढच्या नगरसेवकांच्या इलेक्शनमध्ये त्यांनी आहे ना स्वतः घर टू घर जाऊन BLOनी प्रत्येकाने याद्या तयार करून प्रत्येकाची नावं त्याच्यामध्ये ऍड करून ती त्यांनी केली पाहिजेत.
बाहेरची नावं त्यांनी कट केली पाहिजेत, बाहेरची असतील ती कट करावी, पण त्यांनी बाहेरची नावं कट न करता गावातली जी नावं आहेत ती मयत दाखवली आहेत. जवळजवळ 1200 लोक जिवंत असताना त्यांना मयत घोषित केलेलं आहे. हा अधिकार यांना कोणी दिला? याची तुम्ही आहे ना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मागणी करतो की याची वरतीपर्यंत कलेक्टरपर्यंत याची चौकशी व्हावी, ही माझी मागणी आहे. जुन्नरची जनता आज इतकी अस्ताव्यस्त झालेली आहे. 1200-1300 नावं नाही, उद्या संताप आणि आक्रोश होणार आहे. आज माझ्या एका मताने काय कोणत्या उमेदवाराला खासदारकीचं इलेक्शन हे फरक पडणार नाही, पण एक मताने जर कुठला उमेदवार निवडून येणार असेल तर ते माझं एक मत खूप लाख मोलाचं आहे. सर्वप्रथम आपला आवाजचे पवनजी गाडेकर निवासी संपादक. आपण आमचे मित्र सोमनाथ काळे जोगळे यांनी सांगितल्याप्रमाणे एक जागरूक पत्रकार आहात. या लोकशाहीचा जो उद्या उत्सव होणार आहे हा सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि मी राज्यशास्त्रामध्ये BA पदवीचा विद्यार्थी. शासनाने ज्या घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारामध्ये सर्वात मोठा अधिकार जो दिलेला आहे तो मतदानाचा. आता हे आमचे मित्र इथं बसलेले आहेत, यांचंच नाव नाही आहे, म्हणजे उद्या हे येणार आहेत का अजून कुठून आलेले हेच कळत नाही. म्हणजे आंध्र पुत्रपीठ खाते असे चाललेली जुन्नर शहरामध्ये किंवा संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये चाललेला प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट आता अशी आहे की सरकार रोज त्यांच्या गाड्या फिरतात आहेत मतदान जागृती. मतदान जागृती करून करणार काय तुम्ही? जर कधी ऋषिकेशनी मगाशी जो मुद्दा मांडला, तुम्ही जो माणूस तिथं आहे का नाही त्याचा पंचनामा करा. त्याचा पंचनाम्याच्या काय आहे का कागदपत्र तुमच्याकडे? तो बेलो तिथे गेला का नाही? सोमनाथ काजळच्या घरामध्ये किती मतं आहेत? किंवा आमचे मित्र आता काय गायकवाड त्यांचे आईवडील जिवंत असताना ते डिलीटेड दाखवलेत. तुम्हाला आता झाले आतोपर्यंत त्यांचं नाव नाही आहे. म्हणजे हा जो प्रकार होतोय हा भयावह आहे. आता उद्याचे मतदार काही जागरूक मतदार आहेत की ते कुठून पुण्याहून आलेले आहेत, मुंबईहून आलेले आहेत. आता आमचं कायलाच गायकवाड जुन्नरवरून पुण्याहून इथं अख्खा परिवार घेऊन आलेला आहे. म्हणजे असे जे मतदार आहेत जे बाहेर गावून आले सो खर्चले आलेले आहेत. एका नगरपालिकेचं नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे एका पैसे दिले घेऊन आलेले आहेत. ते स्वतः एक उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता ते जे आलेले आहेत त्यांचं उद्या जर मतदार यादीत नाव नसेल तर त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल? म्हणजे मग उद्या भविष्यामध्ये मतदान करायचं का नाही? म्हणजे आपल्याला मूलभूत अधिकार तो शासनाने दिलेला आहे, हेच शासन हिरावून घेत आहे काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि उद्या आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्या तुम्ही बूथवर प्रत्येक बूथवर दिसणार आहे. परवा दिवशी रत्नागिरीचं मी त्या TV ला पाहिलं, रत्नागिरीच्या बूथवर सुद्धा हाच खेळ झाला. तिथं आलेले मतदार आले, मतदानाचा आय कार्ड घेऊन आले, सर्व घेऊन आले आणि त्यांचं नावच नाही. आता यांनी हे स्वतः उमेदवार होते, आमच्या वहिनी नगरसेविका होत्या, हे सगळे नगराध्यक्ष नगरसेवक आहेत सगळे इथं बसलेले. म्हणजे सगळे जागरूक आणि एक जाणकार मंडळी आणि एक जबाबदार व्यक्ती सर्व आम्ही इथं बसलेले. जर कधी आमच्याच बाबतीत असं होत असेल तर त्याचा नेमकी सामान्य जनतेला आम्ही काय उत्तर देणार? म्हणजे हा एक प्रश्न उद्भवतोय की आता हा जो उद्या लोकशाहीचा जो मोठा उत्सव या ठिकाणी होत आहे त्या उत्सवामध्ये आपण नुसतं उत्सव म्हणायचं. उत्सव म्हणत असताना काही मित्र त्याच्यापासून वंचित राहतात, काही जणांना मतदानाचा अधिकार बजावतात नाही. त्यातही आता शाळेवरून आलो, लाखो करोड रुपये खर्च आहे, गाड्या आहेत, यंत्रणा राबवली जाते सगळं. आपण ती यंत्रणा राबवत असताना जो माणूस आहे त्याची मतदान आहे का नाही याची पहिली शहानिशा करा. कारण जो मतदार आहे, जो मतदान करणार आहे त्याचं जर नावच नसेल तर तुमच्या या शासन यंत्रणेचा उपयोग काय? आपण शासनाला या माध्यमातून काय सांगाल? आता याद्या प्रसिद्ध झाल्या, बऱ्याच जणांची नावं डिलीट झाली, कोणाची नावं मतदार यादीत नाही, उद्या तर मतदान आहे, काय आपली मागणी असेल? आता विषय असा आहे का आता आमचे बघाशी दोन्ही तीन याच्यात मुद्दे आलेले. उद्या ज्यांनी नगरपालिकेला मतदान केलेले, ज्यांनी आमदारकीला मतदान केलेले आणि ज्यांच्याकडे आता वोटिंगचा पुरावा आहे की जो शासन मान्य आहे, ठीक आहे. आता काय चुका झाल्या असतील कारण प्रत्येक नागरिक यांनी सांगितलं प्रत्येक नागरिक काय नाही आहे तो ज्या नगरपालिकेच्या शाखेत जाईल किंवा निवडणूक शाखेत जाईल आणि तिथं जाऊन शहानिशा करेल की बाबा मतदार यादी प्रसिद्ध झाली का नाही, झाली असताना मतदार यादी प्रसिद्ध झाली का नाही आणि झाल्यानंतर त्याची मुदत कधी असती, काय कधी असती, काय त्याच्यात प्रत्येक नागरिक हा शून्य नाही. त्यामुळं गव्हर्नमेंटनी किंवा शासनाने असं एक काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये की जो शासनाने आता जो नियुक्त केलेला आहे, जसा बूथ लेवल ऑफिसर म्हणतो आपण त्याला BLO, त्या बूथ लेवल ऑफिसरचं काम आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे का मुळातच खालूनच याला उदायला लागलेली, त्यामुळे वरच्यांना दोष देण्यात मजा नाही. बूथ लेवलच्या ऑफिसरने याच्यात शहानिशा करावी. बरेचसे त्याच्या मुद्दे कुजबूज आहे, यांनी कोण म्हणते कुजबूज आहे, कोण म्हणते काय,
कोण नगरपालिका दृष्टीने प्रयत्न करते, कोण काय. पण हे सगळं होत असताना मुंजरा मांजराचं खेळतो, पण मांजराचा जीव, उंदराचा जीव जातो याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये आज जो आमचे जे मतदान वंचित आहेत, जे राहणारे उद्या वंचित मतदानापासून, त्यांच्यावर किती नामुष्टी ओढवली जाणार आहे. म्हणजे आज आम्ही जाणार, मतदान करून येणार आणि आमच्या मित्राला सांगणार तू नाही मतदान. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी होऊ शकतं असं. त्यामुळे शासनाला माझी एक नम्र विनंती आहे याच्यामध्ये की पुढच्या याद्या ह्या फिल्टर आणि पारदर्शी असाव्यात. बूथ लेवलच्या ऑफिसरनी घरात जाऊन सर्व ठिकाणी पंचनामे करावेत. त्या घरामध्ये किती माणसं आहे, किती व्यक्ती आहेत, किती मतदार 18 वर्षाच्या पुढचे आहेत, हे सर्व त्यांनी केलं पाहिजे. हे सर्वजण बरं हे करत असताना हे काय फुकट नाही करत आहे, त्यांना गव्हर्नमेंटचं पेमेंट आहे. म्हणजे आपण असं म्हणू का हे शासन त्यांना पगार देते या गोष्टीचा. पगार देत असताना जर कधी असा अन्याय होत असेल, पगार देत असताना आता आम्हीच टॅक्सेबल आहेत, आमच्या टॅक्समधनं त्यांना पगार जातो. हे जर असं होत असेल तर सर्व चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आंध्र कुत्रीपीठ खाता अशी आज शासनाची परिस्थिती इथं आहे. तर आपण आमच्या सर्व मित्रांची या ठिकाणी दखल घेतली आणि आता उद्या ह्यांनी म्हणण्याप्रमाणे आमच्या मित्राचं नाव नाही आहे, आम्ही सुद्धा 100% काळी भीत बांधूनच उभे राहणार. 100%. त्याच्यात दुमत आज बी नाही, उद्या बी नाही, परवा बी नाही. कारण आमच्या मित्राचं जर नाव नसेल त्याच्यामध्ये तर त्याला अर्थच नाही काही. म्हणजे आता उद्या याचं नाव नाही, कदाचित परवाची यादीत माझं नाव नसेल, म्हणजे मी आज याचं हसायचं का नाही. आज जो जाते ते तो रडतो, जो सोबत येतो हसतो, पण जे सोबत येतो त्याला माहीत नाही त्याला जात्यात जायचे. त्यामुळे ही परिस्थिती सर्वच ठिकाणी होणार आहे. आणि उद्या याचा तुम्हाला जे आक्रोश दिसेल, तुम्ही उद्या प्रत्येक बूथवर ज्यावेळेला जाल सकाळी, त्यावेळेला तुम्हाला कळेल की आजची मुलाखत तुम्ही घेतल्यानंतर उद्याचे त्याचे इम्पॅक्ट तुम्हाला होतील. आणि आपण दखल घेतल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. जुन्नर शहरातील तमाम नागरिकांना माझ्या वतीने आव्हान करण्यात येते की आपण उद्याच्या लोकशाहीच्या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाहीला ही ताकद द्यावी. आपण कुणीही मतदानापासून वंचित राहू नये आणि घरात बसून राहू नये किंवा फिरायला जाऊ नये ही आपणास विनंती. आपण आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा विजय करावा ही विनंती. धन्यवाद.